इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय आणि त्याचाच निषेध म्हणून काही संघटना आज इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर शेणफेक आंदोलन करणार आहेत। त्यामुळे जलील यांच्या बंगल्याभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। एमआयएमचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक करणार असा इशारा काही संघटनांनी दिलेला आहे आणि त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या घरासमोर आज पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे। फक्त पोलीसच नाही तर इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने जमायला इथं सुरुवात झाली आणि हे सगळे लोक घराला पूर्णतः सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहेत। इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केलेले होते। MIDC त्यांनी जमीन घोटाळा केलेला आहे, अधिकाराचा गैरवापर करत जमीन घेतलेली आहे, यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। मात्र काही संघटनांचं म्हणणं आहे की इम्तियाज जलील हे संजय शिरसाट यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, उगाच त्यांच्या कुटुंबियावर आरोप करतायत आणि त्याच्याच निषेधार्थ या संघटना इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगरच्या घरांवर शेणफेक करणार आहे अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता आणि त्यामुळे काही विपरीत इथं घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला तर कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं इथं जमा झालेले आहे। इम्तियाज जलील यांच्या घरावर आम्ही कोणालाही येऊ देणार नाही अशा पद्धतीचा त्यांचा इशारा आहे। पोलीस इथं जमलेले आहात, तुम्ही सुद्धा इथं जमलेले आहात, काय करणार? या ठिकाणी कोणीतरी शेणफेक आंदोलन करण्याची अशी आम्हाला माहिती मिळाली होती, कारण की इम्तियाज जलील साहेब सध्या भ्रष्टाचार मुक्तीची एक मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे। औरंगाबाद शहरामध्ये जे भ्रष्टाचार आहेत त्याच या ठिकाणी पुढे आणत आहेत। तर या ठिकाणी माझी एक सर्वांना जे कार्यकर्ते इथं आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी अगोदर ज्यांनी त्यांच्यासाठी ते आंदोलन करत आहे त्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचार केलेला नाही आहे असे पुरावे त्यांनी आमच्यासमोर अगोदर सादर करावे, कारण की इम्तियाज जलील साहेबांनी जे जे पुरावे दिले ते अत्यंत खरे पुरावे आतापर्यंत दिलेले आहेत आणि ते प्रशासनासुद्धा मान्य झालेले आहेत, कारण की जे पुराव्यासहित बोलणारा माणूस आहे त्यामुळे इम्तियाज जलील साहेबांची ओळख आहे। हे आंदोलक जर आलेस तर तुम्ही विरोध करणार का? हा नक्की, कारण की ही लढाई ही कोणत्या जाती धर्माची नाही आहे, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। परंतु MIMचे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही जे दलित चळवळीचे जे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही सर्वांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे की जे या ठिकाणी त्यांना आम्ही चांगला चोप दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही आणि त्यांना आम्ही विरोध 100% करणार। ठीक आहे, आपण बघतोय की असे पोलीस या ठिकाणी उभे आहेत आणि आता फक्त पोलीस नाही तर मोठ्या प्रमाणात तिकडून सुद्धा पोलीस फौजफाटा येतोय, मोठ्या संख्येनं पोलीस इथं जमा होत असल्याचं चित्र आपल्याला इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर आंदोलन होऊ नये, यातून दोन समाजात तेढ निर्माण होईल असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता पोलिसांनी मोठ्या संख्येनं सुरक्षा या ठिकाणी तैनात केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।